एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. आता कॉम्पेन्सेशन म्हणजे आपण सॅलरी म्हणून कन्सिडर करतो आणि दुसरं म्हणजे जर एखादा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा एम्प्लॉईची डेथ झाली असेल तर कंपनी कॉम्पेन्सेट करते त्याच्या डिपेंडन्सना किंवा त्याचे जे कोणी नॉमिनीज असतील त्यांना. तर ह्या टॉपिक मध्ये आपण कॉम्पेन्सेशन बद्दल बघणार आहोत. आता पहिली आहे तर ती डेफिनेशन आहे की हु इज एम्प्लॉई. तर एम्प्लॉई मीन्स अ पर्सन हु इज रेल्वे सर्वंट ॲज डिफाईन्ड इन सेक्शन 2 अंडर सेक्शन 34 of the Railway Act 1989, not permanently employed in any administrative district or subdivisional office of a railway, and not employed in any such capacity as is specified in Schedule 2, or master, seaman, or other member of the crew of ship, captain or other member of the crew or of aircraft, a person recruited as a driver, helper, and mechanic, cleaner, or employed in any other capacity with motor vehicle, a person recruited for work abroad by a company who is employed outside India in any capacity as specified in Schedule 2 by the company registered in India, employed in any such capacity specified by Schedule 2, whether contract of employment was express or implied. ठीक आहे, आता ही डेफिनेशन बघितली की आता हे जे एवढे सगळे पर्सन आहेत तर त्यांना एम्प्लॉई म्हणून कन्सिडर केलं जातं अंडर लॉ. त्याच्यानंतर डिपेंडंटची डेफिनेशन आहे. डिपेंडंट मध्ये dependence in whose case it is not necessary to prove their dependency on earning of the deceased employee. Dependents in whose case it is mandatory to prove that they are wholly dependent, and dependents who are wholly or partially dependent on the earnings of the deceased employee at the time of his death. ठीक आहे, 3 कंडिशन्स आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये जो क्लेम करणारे पर्सन आहे तर त्यांना त्यांची रिलेशनशिप प्रूव्ह करायची असते डिसीज पर्सन सोबतची. डिपेंडन्सी प्रूव्ह करायची गरज नसते. या केसमध्ये त्या पर्सनची विडो म्हणजे त्याची बायको, त्याच्यानंतर मायनर सन म्हणजे बिलो 18, लेजिटिमेट ऑर अडॉप्टेड म्हणजे बायोलॉजिकल असेल किंवा अडॉप्टेड सन असेल. त्याच्यानंतर अनमॅरिड डॉटर, लेजिटिमेट ऑर अडॉप्टेड. अनमॅरिड डॉटर सुद्धा बायोलॉजिकल डॉटर असेल किंवा अडॉप्टेड डॉटर असेल, आणि विडोअर मदर असेल. ठीक आहे, तर ह्यांना कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. सेकंड कंडिशन मध्ये होल्ली डिपेंडंट आहे हा क्लेम जर करायचा असेल तर त्याच्यात रिलेशनशिप प्रूव्ह करण्यापेक्षा त्यांची डिपेंडन्सी प्रूव्ह करायला लागते, आणि त्याच्यामध्ये सन आणि डॉटर येतात. पण मग डॉटर असेल तर ती 18 वर्षाची असायला हवी की जी आजारी असेल, इल असेल. त्याच्यानंतर तिसरी जी कंडिशन आहे, होल्ली किंवा पार्शली डिपेंडेंट आहे त्या डिसीज पर्सनच्या ऍट द टाइम ऑफ हिज डेथ, तर त्यावेळेला त्यांना फक्त रिलेशनशिप प्रूव्ह करायची नसते तर त्याच्यासोबत त्यांची डिपेंडन्सी पण प्रूव्ह करावी लागते. मग त्याच्यामध्ये विडोअर, त्याच्यानंतर पॅरेंट अदर दॅन विडोअर मदर, देन मायनर illegitimate son, unmarried illegitimate daughter, daughter, legitimate illegitimate or adopted if married and minor, or if widower and minor, then minor brother, unmarried minor sister, widower minor sister,
widow, daughter-in-law, minor child of predeceased son, minor child of predeceased daughter, where no parent of the child is alive, and paternal grandparent if no parent of employee is alive. आता याच्यामध्ये त्या पर्सनची वाईफ असेल किंवा त्या वाईफची मदर असेल, तिला कन्सिडर केलं जाऊ शकतं की जी विडोवर असेल. त्याच्यानंतर मायनर सन, पण तो बायोलॉजिकल सन असायला हवा. दॅट इज नाही सॉरी अडॉप्टेड किंवा इलिजिटमेट. त्याच्यानंतर अनमॅरिड डॉटर, त्याच्यानंतर डॉटर ही जी लिजिटमेट और इलिजिटमेट असेल आणि किंवा अडॉप्टेड असेल, ती मॅरिड किंवा मायनर किंवा विडोवर आणि मायनर असेल, या कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर मायनर ब्रदर किंवा सिस्टर असेल की जे डिपेंड असतील. सिस्टर असेल तर ती अनमॅरिड असायला हवी, की जी डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर विडो और मायनर सिस्टर पण कन्सिडर केलं जाऊ शकतं. विडो डॉटर इन लॉ कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर मायनर चाइल्ड प्री-डिसीज सनचं ऍज अ डिपेंडंट म्हणून कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर मायनर चाइल्ड ऑफ प्री-डिसीज डॉटर, की ज्याचे पॅरेंट्स एकही पॅरेंट अलाइव्ह नाहीयेत, त्याला कन्सिडर केलं जाऊ शकतं. आणि पॅटर्नल ग्रँड पॅरेंट्स जे आहेत तर त्यांना कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट आहे the allocation of fund amongst the dependents. आता allocation of funds जे आहेत तर एकतर नॉमिनी त्या पर्सननी ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये पर्सेंटेज मेन्शन केलेले असतात. मल्टिपल नॉमिनीज असतात किंवा सिंगल नॉमिनी सुद्धा असतो. तर त्याच्यामध्ये जर इन केस त्या पर्सननी कुठलाही नॉमिनी ठेवला नसेल किंवा पर्सेंटेज डिवाइड केले नसतील आणि डिपेंडंट पर्सन आहेत, तर त्याचं कॉम्पेन्सेशन डिवाइड केलं जातं आणि ते 2 कंडिशन मध्ये डिवाइड केलं जातं. स्टेटस ऑफ फॅमिली बघून आणि दुसरं त्याची विडो जी असेल तर तिचं एज कन्सिडर केलं जातं की तिची पुन्हा मॅरेज करायची पॉसिबिलिटी किती आहे, कुठले सर्कमस्टन्सेस मध्ये ती पुन्हा लग्न करू शकते का किंवा नाही. तर त्याच्यानुसार तिला कॉम्पेन्सेशन जे आहे तर ते दिलं जातं. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयर. एम्प्लॉयर ची डेफिनेशन, anybody of person where incorporated or not, managing agent of the employer, legal representative of deceased employer, when service of employment are temporarily lent to another person or given on hire to another person, this said employer. The injured employee is vested with the right under Section 12 of Act to proceed either against the principal of the contractor who had employed him. तर एम्प्लॉयर म्हणून आपण ह्या सगळ्या डेफिनेशन कन्सिडर करू शकतो, ह्या सगळ्या टर्म्स. नेक्स्ट आहे वेजेस बघणार आहोत आपण. दी ऍक्ट अंडर सेक्शन 2 सबसेक्शन M defines wages very skillfully by not limited its meaning by including all benefits capable of being captured in terms of money. वेजेस म्हणजे आपण वेजेसचे डेफिनेशन आधीच्या टॉपिक मध्ये सुद्धा बघितले की पिरियडिकली, मग ते डेली असतील, आर्ली असतील, वीकली असतील, मंथली असतील, कॉम्पेन्सेशन केलं जातं एम्प्लॉयरचं वर्क केल्याबद्दल एम्प्लॉईला, त्याला आपण वेजेस म्हणून कन्सिडर करतो. नोटीस ऑफ ऍक्सिडेंट. नोटीस ऑफ ऍक्सिडेंट टू द एम्प्लॉयर
needless to state that the notice must be the notice in writing giving name and address of injured employee and the date of accident. Further, the notice of accident must be delivered to the employer at his residence, any office, or the place of business. एखादा ऍक्सिडेंट झाला असेल, तो पर्सन इंज्युअर्ड झाला असेल, डेथ झाली असेल, पार्शली किंवा फुल्ली त्याचा कुठलाही बॉडी पार्ट डॅमेज झाला असेल, तर त्या एम्प्लॉईचं नाव, ऍक्सिडेंट कधी झाला, त्याची डेट, त्याचा ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इन रिटर्न मेन्शन करून त्याच्या घरच्या पत्त्यावर गेल्या पाहिजेत, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये आल्या पाहिजेत आणि बिझनेसच्या हेड ऑफिसला गेल्या पाहिजे. त्याच्यानंतर ही नोटीस जी आहे तर ती फॅक्टरी इन्स्पेक्टरला सुद्धा दिली जाते आणि वेलफेअर ऑफिसर जर असेल तर त्याला सुद्धा दिली जाते. त्याच्यानंतर आहे the notice of accident under section 10 is required to be served upon employer or any one of several employers or upon any person responsible to the employer for the management or any branch of the trade or business in which the injured workmen were employed. Such notice of accident has to be within 2 years, and if employer fails to settle the claim, the claimant has to move to the commissioner within 2 years of the date of accident and death. Thus, period of limitation, first for giving notice of accident to employer and for filing claim before the commissioner is prescribed as 2 years from the date of accident or death of the employee. आता notice of accident जे आहे तर ती 2 वर्षाच्या आत जेव्हा ऍक्सिडेंट झालाय त्याच्या 2 वर्षाच्या आधी एम्प्लॉयर कडून किंवा नंबर ऑफ एम्प्लॉयर्स असतील त्यांच्यापैकी कोणीही किंवा एम्प्लॉयरचा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मॅनेजमेंट असेल ज्या ब्रांच मध्ये तो एम्प्लॉई काम करत होता त्यांच्याकडून ती नोटीस जायला पाहिजे डिसीज पर्सनच्या घरी. ती जर केली नसेल तर डिसीज पर्सनचे जे काही डिपेंडंट्स आहेत, क्लेमंट आहेत, तर ते क्लेम करण्यासाठी एम्प्लॉयरला नोटीस देऊ शकतात आणि कमिशनरकडे जाऊ शकतात. कमिशनर म्हणजे फॅक्टरी कमिशनर, तर त्यांच्याकडे क्लेम करू शकतात, बट विदिन 2 years ऑफ द डेट ऑफ द ऍक्सिडेंट. ठीक आहे, 2 वर्षाच्या पिरियडच्या आत तो क्लेम करावा लागतो. 2 वर्षानंतर त्याच्यावर क्लेम करता येत नाही. लायबिलिटी टू पे कॉम्पेन्सेशन. आता लायबिलिटी पण आहे. पहिली कंडिशन आहे पर्सनल इंजुरी caused by accident out of and in course of employment. ही पर्सनल इंजुरी झाली असेल ऍक्सिडेंट मुळे आणि आउट ऑफ किंवा इन कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे जिथे तो काम करतोय त्या प्रिमायसेस मध्ये किंवा त्या वर्किंग कंडिशन मध्ये असताना म्हणजे फॅक्टरीच्या आतमध्ये असताना. मग त्याच्यामध्ये तर लायबिलिटी टू पे कॉम्पेन्सेशन जे आहे तर ते कन्सिडर करता येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट मध्ये आपण कन्सिडर करू शकतो की ऍक्च्युअल फिजिकल हॅपनिंग म्हणजे ऍक्च्युअली फिजिकली डॅमेज झालंय. त्याच्यानंतर construed from point of view of the disease, then exertion of the employee performance of his duties. की एक्झर्शन झालं असेल
आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला असेल ड्युटी परफॉर्म करताना, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ऍक्सिडेंट म्हणून कन्सिडर केल्या जातात. देन पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन अंडर सेक्शन 8 enshrines the responsibility in the Commissioner of Employees Compensation. Section 8 under Section 1 prohibits an employer from making payments of compensation directly to the heirs and legal representative of the deceased person. And another point is payment made directly to the legal heirs of the deceased employee cannot be treated as provisional payments, so that the same can be adjusted against the actual payment of the compensation required to be paid to dependents under the act. म्हणजे कॉम्पेन्सेशन जे आहे तर ते पहिलं की कॉम्पेन्सेशन डायरेक्टली त्याचे जे कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा क्लेमंट असतील डिसीज पर्सनच्या, तर त्यांना करणं, किंवा ते जे कोणी जे पेमेंट आहे तर ते डिसीज पर्सनचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा क्लेमंट असतील तर त्यांना डिरेक्टली न करता त्यांना प्रोव्हिजनल पेमेंट आधी करणं आणि त्याला जसं पेमेंट देत होते एम्प्लॉईला त्या पद्धतीने दर महिन्याला जे अमाऊंट जे आहे तर ती त्यांच्या अकाउंट मध्ये जमा करणं. ह्या दोन टाईप मध्ये कॉम्पेन्सेशन पे केलं जातं. कम्प्युटेशन ऑफ कॉम्पेन्सेशन त्याच्यामध्ये पहिलं आहे पार्शल डिसेबलमेंट, permanent disablement, loss of earning capacity. The actual earning is not identical with earning capacity. Rise in wages after accident does not necessarily indicate that there is no loss of earning capacity. आता नेक्स्ट पॉइंट एक आहे इंजुरी कॉज इन द केस ऑफ अँड आउट ऑफ एम्प्लॉयमेंट. कॉम्पेन्सेशन जे आहे तर ते पार्शल डिसेबलमेंट साठी दिलं जाऊ शकतं. म्हणजे एखादा ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्या एम्प्लॉईचे दोन्ही पाय किंवा दोन्ही हात किंवा एखादा हात कायमचाच गेलाय तर ही पार्शल डिसेबलमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही महिन्यांसाठी किंवा एखाद्या वर्षासाठी डिसेबल झालाय तर तो पार्शली डिसेबलमेंट मध्ये येऊ शकतो. म्हणजे हात वगैरे फ्रॅक्चर झाला असेल तर. त्याच्यानंतर परमनंट डिसेबलमेंट मध्ये हात किंवा पाय असेल किंवा बॉडीचा कुठलाही एखादा पार्ट जो कायमचा डिसेबल झाला, दॅट इज परमनंट डिसेबिलिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की लॉस ऑफ अर्निंग कपॅसिटी. आता जर एखादा पर्सन वर्कमॅन आहे तर त्याला हेवी जॉब करावा लागतो. तर समजा त्याचा जर हाताचा अंगठाच कट झाला असेल तर त्याला ते वेट जे आहे तर ते हेवी वेट्स उचलता येणार नाहीयेत पहिल्यासारखे. म्हणजे त्याची अर्निंग कपॅसिटी जी आहे, आधी तो जे काम करून पैसे मिळवत होता तेवढे पैसे तो आता तेवढं काम करू न शकल्यामुळे मिळवू शकत नाही. मग ह्या गोष्टींमध्ये त्याला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. त्याच्यानंतर कुठलीही फिजिकल इंजुरी त्याला झाली असेल, फिजिकल किंवा अगदी मेंटल इंजुरी सुद्धा कन्सिडर केली जाते की जी एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी झाली आहे, तर त्यावेळी त्या एम्प्लॉयरला कॉम्पेन्सेट करावं लागतं. पार्शल डिसेबलमेंट मध्ये त्यांनी टोटल डिसेबलमेंट दिलंय की जिथे 100% एम्प्लॉई अर्निंग कॅपॅसिटी लॉस करतो. पार्शल डिसेबलमेंट मध्ये टेम्पररी आणि परमनंट आहे. टेम्पररी मध्ये म्हणजे हाताला फ्रॅक्चर झालंय, मग 3 महिने 4 महिने हात फ्रॅक्चर असणार आहे, मग ते पार्शल डिसेबलमेंट झालं. आणि त्याच्यामध्ये परमनंट पण आहे की हात कटच करायला लागला अर्धा, तर मग ती परमनंट डिसेबलमेंट आली. परमनंट पार्शल डिसेबलमेंट.
त्याच्यानंतर आहे मोड ऑफ कॅल्क्युलेशन. मोड ऑफ कॅल्क्युलेशन, द पेमेंट इज to be made on the basis of monthly wages and the age of the workman. Younger is workman, higher is the amount. त्याला वेजेस किती मिळतात त्याच्यावर कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याचं एज किती आहे. तो जितका यंगर असेल तितके त्याला पेमेंट जे आहे, कॉम्पेन्सेशन जे आहे ते जास्त मिळतं, कारण तो लॉंग टर्म साठी काम करू शकत होता. त्याची अर्निंग कॅपॅसिटी लूज झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला हाय कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. आता इथे त्यांनी चार्ट मध्ये काही पॉइंट्स दिलेत की जर डेथ झाली असेल तर 50% मंथली वेजेस जे आहेत तर ते द्यावे लागतात ऍटलिस्ट, किंवा 1,20,000 रुपीज. या दोन्ही पैकी जे जास्त असेल तेवढे वेजेस त्याला जर डेथ आहे ना तर त्याच्या डिपेंडंटना द्यावे लागतात. त्याच्यानंतर परमनंट टोटल डिसेबलमेंट असेल तर 60% वेजेस आणि किंवा 1,40,000 रुपीज जे आहेत, ह्या दोन्ही पैकी जे जास्त असतील तर तेवढे कॉम्पेन्सेट त्याला करावे लागतात. परमनंट पार्शल डिसेबलमेंट असेल तर त्याची इंजुरी किती आहे, अर्निंग कॅपॅसिटी किती लॉस झाली आहे, तर ते मेडिकल प्रॅक्टिशनरला विचारून डिसाइड करून मग ठरवलं जातं. टेम्पररी डिसेबलमेंट असेल तर हाफ मंथली पेमेंट इक्विव्हॅलेंट टू 25% ऑफ मंथली वेजेस जे आहे तर ते त्याला दिलं जातं. नेक्स्ट आहे Section 4, that if injury result in death of employee, the employer has to deposit 5,000 towards funeral expenses with the commissioner in addition to compensation payable under the act. जर एखाद्या पर्सनला इंजुरी झाली आहे, तो पर्सन ऍडमिट झालाय किंवा इंज्युअर्ड आहे आणि तेच त्याच्या मृत्यूचं कारण बनलंय, तर इमिजिएट बेसिसवर एम्प्लॉयरनी 5,000 रुपये त्याच्या घरच्यांना दिले पाहिजे त्याच्या फ्युनरल एक्सपेन्सेस साठी अंडर द कॉम्पन्सेशन पेएबल ऍक्ट. त्याच्यानंतर आहे पेनल्टीज. पेनल्टीज मध्ये fail to maintain the notice book to be maintained under Act 10 subsection 3, fails to send to the commissioner the statement required to be sent under the Act 10A subsection 1, fails to send the report to the commissioner required to be sent to him under section 10B, fails to make a return required to make section अंडर सेक्शन 16, आणि पनिशमेंट जी आहे तर ती आहे 5,000 रुपीज. ह्या प्रत्येक चुकीला किंवा हे प्रत्येक पॉइंट जे आहेत तर ते कम्प्लाय करायला मिस्टेक झाली, फेल झाले तर त्याला 5,000 रुपीज पेनल्टी लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कमिशनर ऑफ एम्प्लॉईज. कमिशनर ऑफ एम्प्लॉई गव्हर्नमेंट अपॉइंट करतो. त्याच्यानंतर अपील मध्ये लमसम कॉम्पेन्सेशन और क्लेम फॉर फुल और इन पार्ट ऑफ लमसम ऍट अ टाइम लमसम कॉम्पेन्सेशन क्लेम करता येऊ शकतं किंवा पार्ट मध्ये डिवाइड करून ते क्लेम केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ इंटरेस्ट ऑफ पेनल्टी. नेक्स्ट रिफ्युजल टू रिडम्पशन ऑफ हाफ मंथली पेमेंट. देन order of distribution of compensation amongst the dependents, order to connection with indemnity under section 12 subsection 2 and 6, refusal to register agreement
The period of limitation is prescribed as under 60 days from the date of the order. आता ह्याच्यामध्ये अपील कसं कसं केलं जाऊ शकतं ते त्यांनी दिलेलं आहे.